हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळामध्ये नारायण राणेंसाठी राज ठाकरेंची सभा। 2005 मध्ये नारायण राणेंच्या विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरेंची 2024 मध्ये राणेंच्या समर्थनार्थ सभा। थोड्याच वेळामध्ये धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंची सभा। ओमराजे निंबाळकरांसाठी ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। उद्धव ठाकरे यांच्यावर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच आमची प्रार्थना। TV9च्या मुलाखतीमधील मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं? मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक। TV9च्या मुलाखतीमधील मोदींच्या टीकेनंतर शरद पवारांचा पलटवार। मोदींकडून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम पराभव दिसत असल्यामुळे मोदी खोटं बोलत आहेत। संजय राऊतांचा हल्लाबोल। 2024 ते 2029 शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील। मोदींनी 100% शब्द पाळला। 116 आमदार असतानाही शिंदेना मुख्यमंत्री केलं, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। राजकारणासाठी गरिबांना त्रास देणाऱ्यांनी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवावं। शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। कोण माईका लाल जन्माला आला नाही जो बारामतीत जाऊन इंदापूरचं पाणी बंद करेल। मलिदा गँगचं काहीतरी करावं लागेल। सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर निशाणा। अजित पवार स्वार्थी। अजित पवार 17 वर्षांपासून शरद पवारांना सोडण्याचा विचार करत होते। रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। वाईतून उदयनराजेंना 1 लाखाचं मताधिक्य द्या। जूनमध्ये नितीन पाटील यांना खासदार करतो। खासदार न केल्यास पवारांची औलाद सांगणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। विखे पितापुत्रांनी मल्लिकार्जुन खरगेंची गुप्त भेट घेतली होती। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा तारखेसह गौप्यस्फोट। कोरोना काळामधील भ्रष्टाचाराचा करविता धनी कोण हे सर्वांना माहिती। त्यांना लवकरच एक्सपोज करणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईमध्ये 2 जाहीर सभा होणार। 15 मे आणि 17 मेला मोदींच्या सभा होतील। 17 मेला मोदींची शिवाजी पार्कवर सभा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।